हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आपला एक्सेलचा तिसरा क्लास आहे. मागच्या क्लासमध्ये मी तुम्हाला कंडिशनल फॉर्मॅटिंग आणि नंबर फॉर्मॅटिंग सांगितलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पुढचे ऑप्शन बघणार आहोत. व्हिडिओला स्टार्ट करायच्या आधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर पुढचा ऑप्शन आहे बघा, फॉर्मॅट ॲज अ टेबल. तर हा आपल्याकडे डेटा आहे, एम्प्लॉई डेटा. जर मला याला टेबलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर फॉर्मॅट ॲज अ टेबलमधून मी करू शकतो. कोणता फॉर्मॅट पाहिजे इथं जाऊन तुम्ही सिलेक्ट करू शकता. बघा, मला कोणता फॉर्मॅट पाहिजे, हा वाला तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. ओके, आणि ह्याला ओके करायचं. झालं बघा. टेबलमध्ये जेव्हा टेबलमध्ये कन्वर्ट करतो तेव्हा हे ऑप्शन्स येतात. तुम्ही इथून चेंज पण करू शकता त्याचा फॉर्मॅट. देन इकडे हेडर रो नको असेल, बँडेड रोजला अल्टरनेट कलर येतात. बँडेड कॉलम्सला अल्टरनेट कलर येतात. लास्ट कॉलम हायलाईट होतो, फर्स्ट कॉलम हायलाईट होतो, टोटल रो खाली येतात. फिल्टर बटन नको असेल, हे फिल्टर बटन आहे तुमच्या इकडे. फिल्टर बटनमध्ये तुम्ही सॉर्ट वगैरे करू शकता किंवा कोणाकोणाचा डेटा बघायचा इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता, ओके करू शकता. फिल्टर बटन नको असेल इथं जाऊन तुम्ही क्लिअर करू शकता. हे झालं तुमचं टेबल. होममध्ये येऊन तर हा टेबल तुम्हाला नको असेल याला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर याला इथं क्लिअर फॉर्मॅट करा. फॉर्मॅट क्लिअर केल्यानंतर इथं तुम्हाला जर बटन नको असेल तर इथून पण तुम्ही फिल्टर बटन ऑफ करू शकता फिल्टर ऑप्शनमधून. तर हे झालं तुमचं फॉर्मॅट ॲज अ टेबल. फॉर्मॅट ॲज अ टेबल नंतर तुम्हाला इकडे ऑप्शन आहे सेल स्टाईल. सेलची स्टाईल चेंज करायची असेल, याला तुम्हाला हेडिंग करायचं आहे. हे बघा, हेडिंग 2, हेडिंग 3, हेडिंग 4, टायटल करायचं आहे. तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. ओके, कॉलमला जर कलर करायचा आहे, सेलला वेगवेगळा कलर द्यायचा असेल तर तुम्ही इथून सेल स्टाईलमधून सिलेक्ट करू शकता. बघा कोणता कलर पाहिजे इथून तुम्ही सिलेक्ट करा. बघा इथं वेगवेगळे कलर तुम्ही देऊ शकता. सेलला स्टाईल अप्लाय करू शकता. वेगवेगळा कोणते स्टाईल पाहिजे तुम्हाला इथून सिलेक्ट करू शकता. सेल स्टाईल. अगेन जर नको असेल तर इथे याला सिलेक्ट करायचं. इथं क्लिअरमध्ये क्लिअर फॉर्मॅट, क्लिअर ऑल केलं की सगळं क्लिअर होतं. फॉर्मॅट म्हणजे फक्त फॉर्मॅटिंग क्लिअर होतं. जे काय आपण फॉर्मॅटिंग करतो ते क्लिअर होतं. नेक्स्ट आहे इन्सर्ट ऑप्शन. इन्सर्ट तुम्हाला हे बघा, इन्सर्ट सेल. जर इथं मध्ये एक मला सेल इन्सर्ट करायचे, इन्सर्ट सेल, तर बाकीचे सेल जे आहेत ते राईटला मूव्ह करायचे आहेत, डाऊनला, तर तुम्ही इथून करू शकता. हे बघा, सेल इन्सर्ट झाला. डिलीट करायचं सेल, सेम इथं डिलीट सेल. बाकीचे लेफ्टला मूव्ह करून घ्यायचे. बेंगलोर लेफ्टला मूव्ह होणार, तो मधला सेल डिलीट होणार. बघा सेम जसं रो तुम्हाला सपोज हा 222 वाला रो तुम्हाला डिलीट करायचा असेल पूर्ण 6 नंबरचा, सेम इथं सिलेक्ट करा, इथं क्लिक करा. हे बघा, डिलीट रो झाला. डिलीट. इन्सर्ट करायचं असेल इन्सर्ट करू शकता. एखादा रो मला मध्ये इन्सर्ट करायचं आहे तर इथून इन्सर्ट रो झाला. हा डिलीट करायचा मला, इथून डिलीट रो. कॉलम इन्सर्ट करायचा आहे, कॉलम इथं कॉन्टॅक्टच्या आधी कॉलम इन्सर्ट करायचा आहे, इन्सर्ट कॉलम. डिलीट करायचा आहे, डिलीट. सपोज सॅलरीच्या आधी मला हे कॉलम इन्सर्ट करायचं आहे, इन्सर्ट कॉलम, डिलीट करायचं आहे, डिलीट. ओके, किंवा तुम्ही इथं पण क्लिक करून करू शकता. इथं सिलेक्ट करून, इथं राईट क्लिक करून, इथं राईट क्लिक करून तुम्ही इथून इन्सर्ट, किंवा इथं राईट क्लिक करून डिलीट. सेम रोला इथं राईट क्लिक करून इन्सर्ट, राईट क्लिक करून डिलीट. ओके, झालं इन्सर्ट आणि डिलीट. फॉर्मॅटमध्ये तुम्हाला रो हाईट वगैरे चेंज करायचे असेल, कॉलम विड्थ वगैरे, तर इथून फॉर्मॅट, रो हाईट चेंज करायचे, रो हाईट चेंज करा. डिफॉल्ट 14.5 आहे बघा. मला जरी वाढवायचे असेल 20 करायचे आहे, 20. बघा रो हाईट वाढली. किती करायचे इथं जाऊन रो हाईट तुम्ही देऊ शकता. 30 करायचे, 30. ही रो हाईट डिफॉल्टवाली सेट करायची. फॉर्मॅट रो हाईट 14.5. ओके, किंवा फिक्स्ड रो हाईट करायची आहे. सपोज आता मी एवढं मोठी हाईट त्याची वाढवली एवढी, तर मला फिक्स करायचं, ऑटो फिट करायचं त्याला. बघा, ऑटो फिट करायचं म्हणजे जेवढा आपला टेक्स्ट आहे ना तेवढ्यालाच ते ऑटो फिट होणार. म्हणजे आता सपोज मी नेमची साईज वाढवतो, नेमची फॉन्ट साईज वाढवतो इथं,
तर जेवढं नेम आहे ना तेवढ्यामध्येच ते ॲडजस्ट होणार. जेवढं फॉन्ट साईज असेल त्याच्यातच तेवढे ते ॲडजस्ट होईल बघा ऑटो फिट. जेवढं टेक्स्टची साईज असेल किंवा जेवढं टेक्स्ट असेल आपलं तेवढ्यामध्ये ते ॲडजस्ट होईल. ऑटो फिट म्हणजे ऑटोमॅटिकली फिट होईल जेवढं टेक्स्ट असेल तेवढं. सेम जसं हे रो हाईट आहे तसं कॉलम विड्थ आहे बघा. कॉलम विड्थ पण मी चेंज करू शकतो. इथून पण मी चेंज करू शकतो बघा. इकडे जायचं, हा आयकॉन असं होईल सिम्बॉल, याला तुम्ही ड्रॅग करून कमी जास्त करू शकता. क्लिक प्रेस करून तुम्ही कमी जास्त करू शकता. जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही इथं सिलेक्ट करून करू शकता. किंवा रोला पण तसंच आहे, तुम्ही सिलेक्ट करून इथं कमी जास्त करू शकता क्लिकने. कॉलम विड्थ किंवा इथून चेंज करायचं, इथून कॉलम विड्थ बघा 10 करायची 10. ओके. कॉलम विड्थ 20 करायचे 20 झाली 20. चेंज करायचे चेंज कॉलम 8 करायचे 8. जेवढे तुम्हाला कॉलम विड्थ ठेवायचे इथून तुम्ही ठेवू शकता. सेम ऑटो फिट करायचं कॉलम विड्थ. आता बघा इथं EID जेवढं आहे ना तेवढंच मला कॉलम विड्थ पाहिजे फॉर्मॅटमध्ये. इथं ऑटो फिट बघा, जेवढा आपला कॉलमचा साईज असेल फॉन्टचा वगैरे तेवढ्यातच ते ऑटो फिट होणार आहे. ऑटो फिट कॉलम विड्थ जेवढे सिटी असेल तेवढं. सपोज इथं मुंबईला करायचं आहे, ऑटो फिट कॉलम विड्थ. इथं सेम सॅलरीला पण तसंच, इथं ऑटो फिट केलात ऑटो फिट. नेक्स्ट काय डिफॉल्ट विड्थ. डिफॉल्ट विड्थ म्हणजे जे सगळीकडे आहे बघा, सगळ्या सेलला एकसारखी विड्थ असते. इथं जे रिमेनिंग किंवा जेव्हा तुम्ही शीट ओपन करता तेव्हा सगळीकडे एकच विड्थ असते, ती तुम्हाला चेंज करायची आहे डिफॉल्ट विड्थ. तर तुम्ही चेंज करू शकता. 20 करायचे बघा, सगळ्याच सेलची चेंज होईल बघा. सगळ्याच सेलला इथं 20 येईल. सगळ्याच सेलची चेंज करायची इथं चेंज करा. 9 करायचे 9. हे बघा सगळ्या सेलची विड्थ आता 9 आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला इथं हाईड अँड अनहाईड. एखादा रो हाईड करायचा असेल, सपोज आता मला इथं नेमवाला रो हाईड करायचा, इथं जाऊन फॉर्मॅटमध्ये जाऊन हाईड रो गेला, झाला हाईड. अनहाईड करायचं आहे तिथं जाऊन तुम्ही अनहाईड करू शकता, अनहाईड रो. किंवा मी इथून हाईड केला फॉर्मॅटमध्ये हाईड रो, तर मी इथं येऊन डबल क्लिक करू शकतो. इथं जिथं मी रो हाईड केला तिथं डबल क्लिक केल्यानंतर ते अनहाईड होतं बघा. सेम नेमचा कॉलम मला हाईड करायचं आहे, हाईड कॉलम हाईड झालं बघा. इथं डबल क्लिक करून मी काढू शकतो त्याला. इथं तुम्हाला डबल क्लिक करावं लागेल किंवा इथून पण काढू शकता. फॉर्मॅटमध्ये हाईड कॉलम, इथं अनहाईड कॉलम. सेम इथं शीट हाईड करायचे, शीट इथं शीट टू हाईड झाली बघा. अनहाईड करायचे इथून अनहाईड, कोणती शीट अनहाईड करायचे, शीट 2. तर हे हाईड अनहाईड झालं. शीटला रिनेम करायचं, नाव चेंज करायचं, नाव चेंज करू शकता इथून. किंवा तुम्ही इथून पण राईट क्लिक करून नाव चेंज करू शकता. हे बघा राईट क्लिक रिनेम, पण तुम्ही चेंज करू शकता. नेक्स्ट मूव और कॉपी. तर शीट्स भरपूर आहेत आपल्या इथं, शीट 3 शीट 4. मला याला एंडला मूव करायचं आहे, तुम्ही मूव करू शकता. मूव और कॉपी शीट, मूव करायचे, मूव कुठं करायचं, एंडला करायचं, एंडला. ओके. कॉपी करायची असेल तर याला क्लिक करायचा, कॉपी क्रिएट होणार. कॉपी नको मला मूव करायचं आहे म्हणून फक्त मी याला अनक्लिक ठेवतो आणि ओके करतो. हे बघा इकडे आलं, एंडला आली शीट. फर्स्टला मूव करायचे आहे, सिम्पल आहे फॉर्मॅट. मूव और कॉपी शीट, शीट 1च्या ठिकाणी न्यायचे. ओके. इथून इकडे यायला कॉपी करायला जस्ट जे तुम्ही मूव और कॉपी शीट, इथं क्रिएट कॉपी, मूव टू एंड. ओके. मग याची कॉपी आली. इथं पण आहे, इथं पण आहे. डिलीट करायचं, इथून डिलीट शीट. नेक्स्ट काय आहे फॉर्मॅटमध्ये टॅब कलर चेंज करायचं. टॅब कलर बघा इकडचा कलर चेंज होतो एम्प्लॉयला बघा, रेड आला. इथं पण ठेवायचं असेल टॅब कलर, इथं टॅब कलर, जो कलर पाहिजे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. हे बघा टॅब कलर. नको असेल तर तिथं जाऊन नको कलर काढू शकता, नो कलर.
नेक्स्ट प्रोटेक्ट शीटला पासवर्ड ठेवायचा. आता हा एम्प्लॉई 1ची शीट आहे आपली. इथं मला पासवर्ड ठेवायचा आहे. काय काय ऑप्शन तुम्हाला रेस्ट्रिक्ट करायचे आहेत ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. फॉर्मॅट, सेल फॉर्मॅट, फॉर्मॅट कॉलम, फॉर्मॅट रोज, इन्सर्ट कॉलम, इन्सर्ट रो, हे सगळे मला ऑप्शन रेस्ट्रिक्ट करायचे आहेत. हे एडिट नको झाले पाहिजेत. तर तुम्ही सगळे क्लिक करू शकता किंवा थोडेच करू शकता. जे काही पासवर्ड ठेवायचा आहे तुम्हाला इथं पासवर्ड ठेवा. पासवर्ड ठेवल्यानंतर ओके करा. आता जर मी याच्यात टाईप करायला गेलो तर होत नाही बघा, कारण काहीच चेंजेस होऊ शकत नाही. डिलीट करायचं म्हटलं तरी होत नाही, कारण मी या शीटला पासवर्ड ठेवला एम्प्लॉई 1ला. जर शीट 1मध्ये मी जर टाईप करायला गेलो तर होत आहे बघा, कारण ह्या शीटला पासवर्ड नाही आहे, फक्त या शीटला मी पासवर्ड ठेवला. कुठं जाऊन फॉर्मॅटमध्ये इथं जाऊन प्रोटेक्ट शीट ऑप्शन असतो त्याला क्लिक करा. आता इथं अनप्रोटेक्ट आलं आहे, म्हणजे त्याला आपण पासवर्ड टाकला आहे तिथं. तर पासवर्ड करायचं असेल तर इथं जाऊन अनप्रोटेक्ट करा, याला क्लिक करा. जो काही पासवर्ड टाकला आहे तो एकदा एंटर करा आणि ओके करा, म्हणजे तुमचा पासवर्ड इथं जाईल. टाईप आता होते. तर हे झालं. रो हाईट कसं चेंज करायचं, कॉलम हाईट कसं चेंज करायचं, कॉलम विड्थ कशी चेंज करायची, देन पासवर्ड कसं ठेवायचं शीटला वगैरे, हे तुमचे ऑप्शन्स. इन्सर्ट, डिलीट हे सगळे सांगितलेले आहेत. नेक्स्ट मी तुम्हाला हे बेसिक फॉर्म्युले सांगतो. सम, ॲव्हरेज, काउंट, मॅक्स, मीन, हे फॉर्म्युले कसे यूज करायचे आणि ते यूज करून कसं कॅल्क्युलेशन करायचं